पुणे महानगरपालिका हद्दीत नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांमधील कर आकारणीबाबत नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नाग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली। ही बैठक सोमवारी अर्थात 16 मार्च रोजी दुपारी शिवाजीनगर येथील परिमंडळ क्रमांक 2 कार्यालयात पार पडली। बैठकीला गटनेते काका चव्हाण, सुभाष नाणेकर तसेच समाविष्ट गावांतील इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते। प्रशासनाकडून अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी आणि उपायुक्त कर आकारणी रवी पवार उपस्थित होते। याशिवाय समाविष्ट गावांतील नागरिक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला मिळकत कर विभागाने समाविष्ट गावांमधील कर आकारणी संदर्भात सविस्तर सादरीकरण केलं। त्यानंतर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी विविध मुद्दे उपस्थित करत निवासी आणि बिगर निवासी मिळकतींवर जास्त कर आकारणी होत असल्याची तक्रार मांडली। शेजारील गावांचा ARV विचारात न घेता कर आकारणी करण्यात आल्याचं तसेच ग्रामपंचायत पद्धतीप्रमाणे कर आकारणी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। नागरिकांनी पायाभूत सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसताना महानगरपालिकेच्या प्रमाणे कर आकारणी करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय। तसेच दंड, शास्ती आणि व्याजावर व्याज आकारणीबाबतही आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। नांदेड सिटी परिसरातील मिळकतींना स्वतंत्र सुविधा असतानाही कोणतीही विशेष कर सवलत देण्यात आलेली नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला। यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी कर आकारणी ही धोरणात्मक बाब असून महानगरपालिकेच्या मुख्य सभेनं मंजूर केलेल्या ठरावानुसारच ती करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलंय। या धोरणामध्ये बदल करण्यासाठी मुख्य सभेचा नवीन ठराव आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी समाविष्ट गावांतील कर आकारणीच्या प्रश्नांवर संबंधित सभासदांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला। या समितीकडे सर्व संबंधितांनी आपली लेखी मते आणि सूचना सादर कराव्यात। त्यानंतर प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। आवश्यक असल्यास राज्य शासनाचे मार्गदर्शनही घेतले जाईल असंही त्यांनी नमूद केलं आहे। तसेच सन 2024च्या महापालिका अंदाजपत्रकात समाविष्ट गावांतील पायाभूत सुविधांसाठी अधिक तरतूद करण्याबाबत लेखी सूचना देण्याचं आवाहनही महापौरांनी केलंय। बैठकीच्या शेवटी गटनेते काका चव्हाण यांनी सर्व उपस्थितांच्या वतीनं महापौरांचे आभार मानलेत। समाविष्ट गावांमध्ये जो काही टॅक्सचा विषय आहे त्या संदर्भात आपण तिथल्या सगळ्या नगरसेवकांना बोलवून एक मीटिंग घेतली होती। तिथल्या काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या, टॅक्सच्या संदर्भातली काही त्यांच्या सूचना आहेत त्या सगळ्या जाणून घेतल्या। आता विषय असा आहे की आपल्याला तिथे सगळ्या पायाभूत सुविधा पुरवायच्या आहेत आणि आपण गावं समाविष्ट झाल्यानंतरचे जे काही टॅक्स लावले त्याबद्दल त्यांच्या काही तक्रारी आहेत, तर त्या आपण सगळ्या इथे ऐकून घेतल्या आहेत। आता त्या संदर्भात अजून एखादी मीटिंग घेऊन आपल्याला काही पॉलिसी डिसिजन्स घ्यावे लागतील। सगळ्यांच्या सूचना त्या ज्या आहेत त्याच्यावरती कशी अंमलबजावणी करता येईल ते पाहू। पुन्हा एकदा मीटिंग होईल त्याच्यावरती। हे मीटिंग किती वेळ होणार? सारख्याच मीटिंग होतात, परंतु ठोस निर्णय होऊन काय होत? मला असं वाटतं आपण निवडणूक झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक लावली, त्याच्यामुळे याच्या आधीची बैठक कधी झाली होती मला काही माहिती नाहीये। प्रशासनाने घेतली समिती गठीत होईल आणि नाही, लवकरात लवकर आपल्याला समिती गठीत करायची। त्यामध्ये समाविष्ट गावातले सगळे प्रतिनिधी एक असेल आणि आमचे सगळे सगळ्या पक्षाचे नेते असतील, त्याच्यामध्ये चेअरमन असतील, सभागृह नेते असतील, असे सगळ्यांची एक समिती आपण फॉर्म करणार आहोत। त्या समितीमध्ये ह्या सगळ्यांच्या सूचना आणि तक्रार याचा विचार विनिमय केला जाईल आणि त्यानुसार आपल्याला काही वेगळी पॉलिसी करता येते का याच्याबद्दल एक चर्चा होईल। दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।